पुणेकर गेल्या वर्षभरात सायबर भामट्यांमुळे हैराण आहेत। वर्षभरात तब्बल 659 कोटींचा सायबर फ्रॉड झालाय। 38,000 पुणेकरांनी तक्रार दिली आहे। मात्र सायबर भामटे नागरिकांना लुटण्याचे विविध प्रकार शोधून काढतायत। सावध राहणं गरजेचं आहे। पाहूयात। सायबर चोरांमुळे पुणेकर हैराण। मोठ्या प्रमाणात पुणेकरांना गंडा। वर्षभरात 669 कोटींचा सायबर फ्रॉड। सायबर फ्रॉड ही समस्या सध्या पुण्यासह अनेक ठिकाणी डोकेदुखीचा विषय बनली आहे। गेल्या वर्षभरात सायबर चोरट्यांनी पुणेकरांचे 669 कोटी रुपये पळवले आहेत। या प्रकरणी तब्बल 38,000 पुणेकरांनी तक्रारी दिल्यात। कधी दुप्पट पैसे देण्याचा आमिष, तर कधी पोलीस कारवाईची भीती, तर कधी सोशल मीडियावर मैत्री करून परदेशातून गिफ्ट पाठवल्याचं सांगत ही फसवणूक केली जाते आहे। यामध्ये डिजिटल अरेस्ट मध्ये आमच्याकडे सध्या एक विक्टिम आहेत। त्यांनी भीतीने 6,30,00,000 रुपये शेअर केलेले आहेत आणि याच्यामध्ये जो दहशतीचा प्रकार आहे तो मोठा आहे। सुरुवातीला समोरचा माणूस जो विक्टिम आहे तो 50,000 रुपये गुंतवतो, त्याला 70,000 रुपये मिळतात। त्यामुळे सुरुवातीला हे आमिष दाखवलं जातं। वर्षभरात पुणेकरांना कोट्यवधींचा गंडा घालण्यात आलाय। सायबर पोलिसांकडे एकूण 1,370 गुन्हे दाखल झाले, तर सायबर पोलिसांकडे तपासावरील गुन्हे आहेत 194। इतर स्थानिक पोलिसांकडे दाखल गुन्हे आहेत 1,176। सायबर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली, त्यामध्ये 18 ते 26 आरोपींना अटक झाली। एकूण फसवणूक रक्कम आहे 670 कोटी रुपये। याशिवाय शेअर बाजारातील गुंतवणूक आणि टास्कच्या आमिषानं फसवणूक केली जाते आहे। आपल्या बँकेच्या डिटेल्स कुणालाही देऊ नका। तसंच कोणत्याही प्रकारची फसवणूक तुमच्याबद्दल घडली असेल तर सायबर विभागाशी संपर्क करण्याचं आवाहन पोलीस सातत्यानं नागरिकांना करतात। नागरिकांना आम्ही अशी विनंती करतो की जेव्हा तुम्हाला अशी व्हिडिओ कॉल्स वगैरे येतील तेव्हा घाबरून न जाता संबंधित जवळच्या पोलीस स्टेशनला संपर्क साधावा। तसेच घरातल्या लोकांशी सुद्धा संपर्क साधावा आणि संवाद साधावा आणि खात्री करावी आणि कुठल्याही अनोळखी बँक खात्यांना आपले स्वतःचे कुठलेही पैसे पाठवू नये। केंद्र सरकारनं ऑनलाईन व्यवहारांना जसं पाठबळ दिलं तसं इतर ऑनलाईन व्यवहार सुरक्षित ठेवण्यासाठी देखील दिलं। मात्र सुजाण नागरिकांनी कोणत्याही खोट्या अफवांना आणि धमक्यांना न घाबरता काळजी घेतली पाहिजे। ऑनलाईन व्यवहार करताना सुरक्षितपणे व्यवहार करणं गरजेचं असून अशी घटना घडल्यास तातडीनं सायबर सेलशी संपर्क साधून योग्य ती खबरदारी घेणं गरजेचं आहे। अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।